हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा आजचा आपला 11वा सेशन. या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत कॅपिलरी ॲक्शन आणि एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी फॉलचा. तर सुरुवातीला बघूया कॅपिलरी ॲक्शन. त्याच्या आधी आपल्याला बघावं लागेल कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय. अ ट्यूब हॅव्हिंग अ व्हेरी फाईन बोअर अँड ओपन ॲट बोथ एंड्स इज कॉल्ड अ कॅपिलरी ट्यूब. म्हणजेच अशी ट्यूब जिला व्हेरी फाईन बोअर आहे आणि जिचे दोन्ही एंड्स ओपन आहेत अशी ट्यूब म्हणजे कॅपिलरी ट्यूब. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ज्या 3 ट्यूब्स बघितल्यात त्या ट्यूब म्हणजेच कॅपिलरी ट्यूब्स आहेत. तर या कॅपिलरी ट्यूब ज्यावेळेला आपण एखाद्या लिक्विडमध्ये बुडवतो त्यावेळेला 2 प्रकारची कंडिशन येऊ शकते. इथे आपण त्या दोन्ही केसेसचा विचार करूया. समजा आपण त्या कॅपिलरी ट्यूबचं एक एंड लिक्विडमध्ये बुडवलं, असं लिक्विड जे पार्शियली किंवा कम्प्लिटली त्या सरफेसला वेट करतं, म्हणजे या केसमध्ये आपण वॉटर म्हणू शकतो. तर या केसमध्ये काय होईल तर लेवल ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी रायझेस. तर सुरुवातीला आपण ज्या व्हिडिओमध्ये बघितलं तिथे आपल्याला दिसलं की पाण्याची जी लेवल आहे ती कॅपिलरी ट्यूबमध्ये वरती चढलेली दिसते. पण याच्या उलट समजा आपण असं केलं की हीच जर कॅपिलरी ट्यूब आपण अशा लिक्विडमध्ये बुडवली जी त्या सरफेसला वेट करत नाही, म्हणजे उदाहरणार्थ मर्क्युरी, तर आपल्याला असं दिसतं की लेवल ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी ड्रॉप्स. म्हणजेच त्या मर्क्युरीची जी लेवल आहे कॅपिलरी ट्यूबमधली ती कमी होते. म्हणजे याचा अर्थ असा होतो बघा, द फेनॉमेनॉन ऑफ राइज और फॉल ऑफ द लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डिप्ड इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. म्हणजे कॅपिलॅरिटीची एक डेफिनेशन आपली आता तयार झाली की असा फेनॉमेना की ज्याच्यामध्ये लिक्विडमध्ये जर आपण कॅपिलरी ट्यूब बुडवली आणि त्यानंतर त्या कॅपिलरी ट्यूबमधलं जे लिक्विड आहे ते एकतर वरती तरी चढेल किंवा खाली तरी जाईल, हा जो फेनॉमेना आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅपिलॅरिटी असं म्हणतो. सो एकदम सिंपल आहे. तर कॅपिलॅरिटीची जी काही एक्झाम्पल्स आहेत, जे कॅपिलॅरिटी इज इन ॲक्शन व्हेन, ते आपण बघूया. पहिला आहे बघा, ऑइल रायझेस अप द विक ऑफ अ लॅम्प. सो ज्या वेळेला आपण दिवा पेटवतो तेव्हा त्याची जी वात असते तिथपर्यंत जे ऑइल पोहोचण्याचं जे काम आहे ते कशामुळे होतं तर कॅपिलॅरिटीमुळे होतं. त्यानंतर बघा, क्लोथ रॅग सक्स द वॉटर. सो कापडाची चिंदी किंवा एखादा फडका असेल त्याने आपण एखादा एरिया पुसून घेतो, सो तिथे तो पाणी सोक करून घेतो असं आपल्याला दिसतं प्रत्यक्षामध्ये. अगदी स्पंज जरी बघितला तरी तुमच्या लक्षात येईल की तो जे पाणी आहे ते शोषून घेतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, वॉटर रायझेस अप द क्रिवायसेस इन द रॉक्स. सो दगडांच्या छिद्रांमधून पाणी असं वरवर चढत जातं आणि त्यामुळे दगडांना फ्रॅक्चर्स पडलेले आपल्याला जे दिसतात त्याच्या मागचं पण कारण आहे ते कॅपिलॅरिटीच आहे. त्यानंतर सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉप मोस्ट लिव्स इन अ ट्री. सो जे झाडांना आवश्यक असलेलं पाणी आणि जी खनिज द्रव्ये लागतात ते झाडाच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवण्याचं जे काम होतं त्यासाठी ते त्या मुळापासून वरती जाणं, ही जी कंडिशन आहे, ही जी ॲक्शन आहे ती म्हणजे पण कॅपिलरी ॲक्शन आहे. आणि त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आहे बघा, ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब्स द इंक. तर हे सुद्धा आपण रेग्युलरली बघतो की ज्या वेळेला ब्लॉटिंग पेपरवरती आपण इंक अशी पसरवतो तर आपल्याला ती ॲब्सॉर्ब झालेली दिसते. सो 2 गोष्टी आपल्याला लक्षात आल्यात. काय काय आहेत बघा, तर ज्या वेळेला कॅपिलरी आपण लिक्विडमध्ये बुडवतो 2 गोष्टी काय झाल्या, तर पहिली गोष्ट काय होती, तर लिक्विड लेवल कॅन राईज इन द कॅपिलरी. म्हणजे आता वॉटरच्या केसमध्ये आपण बघितलं तर काय होतं, लिक्विडची जी लेवल आहे ती काय होते, वरती जाते. सो ही ती डायग्राम आहे बघा, याच्यामध्ये ही ओरिजिनल लेवल आहे आणि एज इतक्या हाईटला हे पाणी वर चढलेलं आपल्याला दिसतं. आणि दुसरी केस काय होते बघा, तर लिक्विड लेवल कॅन फॉल इन द कॅपिलरी. या केसमध्ये काय आहे, मर्क्युरी इन द ग्लास.
सो इथे काय होतं बघा, ओरिजिनल जी लेवल बाहेरच्या साईडला आपल्याला त्या लिक्विडची किंवा मर्क्युरीची जी दिसते बेसिकली, तर ती इथे कमी झालेली दिसते. सो हे दोन इफेक्ट्स आपल्याला दिसतात. सो या डेफिनेशनमध्ये आपण म्हटलं आहे की राईज ऑर फॉल. सो ही जी ॲक्शन आहे बेसिकली, हे लेवल जी आहे लिक्विडची, एकतर ती राईज होणे किंवा ती खाली उतरणे, यालाच आपण काय म्हणतो, कॅपिलॅरिटी. सो आता बघूया कॅपिलरी फॉल. कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डिप्ड इन अ लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी. सो आता आपण मर्क्युरीची केस कन्सिडर करणार आहोत, म्हणजेच कॅपिलरी फॉलची केस कन्सिडर करतोय. त्यासाठी डायग्राम बघा. तर सुरुवातीला आपल्याला ही दिसणार आहे की बिफोर ड्रॉप इन लेवल, ही आपली पहिली कंडिशन आहे. आणि याच्यामध्ये बघा 4 पॉईंट्स आपण घेतलेत, ए, बी, सी आणि डी. सो द शेप ऑफ द मर्क्युरी मिनिस्कस इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स. सो हा जो आपल्याला दिसतो मिनिस्कस, हा अप्पर कॉन्व्हेक्स आहे. कन्सिडर द पॉईंट्स ए, बी, सी अँड डी सच दॅट. सो आपल्याला ह्या ए, बी आणि सी, ए, बी, सी आणि डी या चारही पॉईंट्सबद्दल त्यांचं वर्णन करायचं आहे. बघा, पॉईंट ए कुठे आहे बघा, जस्ट अबाव द कॉन्व्हेक्स सरफेस. सो हा जो कॉन्व्हेक्स सरफेस आहे त्याच्या जस्ट अबाव आहे आणि कुठे आहे, कॅपिलरीच्या मध्ये आहे. सो कॅपिलरीमध्ये आणि या कॉन्व्हेक्स सरफेसच्या वरती आहे. तर पॉईंट बी कुठे आहे बघा, पॉईंट बी इज जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस, कॉन्व्हेक्स सरफेसच्या खाली आणि कॅपिलरीच्या आत आहे. सो पहिले जे दोन्ही पॉईंट ए, बी आहेत हे इनसाइड द कॅपिलरी आहेत बघा. एक आहे अबाव द कॉन्व्हेक्स सरफेस आणि एक आहे जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस. सो या दोन पॉईंट्सबद्दल बोलून झालं. तिसरं बघा, पॉईंट सी इज जस्ट अबाव द प्लेन सरफेस. सो प्लेन सरफेसवरती आहे, हा बाहेरच्या साईडला आहे कॅपिलरीच्या, म्हणून आउटसाइड द कॅपिलरी. सिमिलरली पॉईंट डीचं काय होईल बघा, पॉईंट डी इज जस्ट बिलो द प्लेन सरफेस अँड आउटसाइड द कॅपिलरी. ॲडिशनली आपण काय सांगितलं की एक्झॅक्टली सीच्या खाली आहे. सो हे 4 पॉईंट्स कुठे कुठे आहेत त्याचं डिस्क्रिप्शन झालं. आता यांच्यावरती प्रेशर काय काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. सो लेट पी ए, पी बी, पी सी अँड पी डी बी द व्हॅल्यूज ऑफ प्रेशर्स ॲट पॉईंट्स ए, बी, सी अँड डी रिस्पेक्टिवली. म्हणजे ए, बी, सी आणि डी या पॉईंट्सला प्रेशर काय असणार आहे, अनुक्रमे पी ए, पी बी, पी सी आणि पी डी. तर तुमच्या समोर ही डायग्राम आता बाजूला आणून ठेवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ही डायग्राम परत काढण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला ही समोर असावी म्हणून इथे कोपऱ्यात घेऊन ठेवली आहे. सो द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्व्हेक्स साइड. सो कॉन्केव्हवरती प्रेशर हे जास्त असतं आणि या नियमानुसार पी बी इज ग्रेटर दॅन पी ए, म्हणजे बी या पॉईंटवरचं प्रेशर हे ए या पॉईंटवरच्या प्रेशरपेक्षा जास्त असणार आहे. सो हे इक्वेशन बघा. त्यानंतर आपण असं बघतोय, ॲज द पॉईंट्स ए अँड सी आर ॲट सेम लेवल, ए आणि सी सेम लेवलला आहेत, द प्रेशर ॲट बोथ दीज पॉईंट्स इज द सेम अँड इट इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो दोघांवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, त्याच्यामुळे या दोघांवरचं प्रेशर जे आहे ते सेम असणार आहे, म्हणून आपण असं लिहू शकतो पी ए इज इक्वल टू पी सी. त्यानंतर बिटवीन द पॉईंट सी अँड डी द सरफेस इज प्लेन. सो सी आणि डी मध्ये सरफेस प्लेन असल्यामुळे आपण असंही म्हणू शकतो की पी सी आणि पी डी हे काय आहे, सारखे आहेत. सो एकंदरीत आपण काय म्हणू शकतो बघा, पी ए इज इक्वल टू पी सी हे ऑलरेडी म्हटलं होतं आणि आता आपण काय म्हणतोय, पी सी आणि पी डी सुद्धा सारखे आहेत, त्यामुळे पी ए इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी डी असं आपण कंबाईनली म्हणू शकतो. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला बघा, पी बी इज ग्रेटर दॅन पी डी, कारण आपण इथे बघितलं होतं की पी बी इज ग्रेटर दॅन पी ए, पण पी ए एवढाच पी डी पण आहे. याचा अर्थ काय झाला मग, पी बी हा पी डीपेक्षा पण नक्कीच मोठा आहे. सो काय आहे बघा, पॉईंट बी अँड डी आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. म्हणजे आता आपण इथे असं म्हणतोय की प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट डी, पण बी आणि डी हे दोन्ही सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. त्यामुळे आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशनला काय लागेल, तर सगळीकडचं प्रेशर काय लागेल, सारखं लागेल.
आणि म्हणून thus in order to maintain the same pressure there is a drop in the level of the mercury inside the capillary as shown in the figure. आणि त्यामुळे सेम प्रेशर मेंटेन करण्यासाठी मग काय होतं तर ही जी कॅपिलरी ट्यूब आहे त्यातलं जे मर्क्युरी आहे ते खाली असं सरकतं. सो हे या पद्धतीने आपण बघितलं कॅपिलरी फॉल. आणि कॅपिलरी राईजचा जो विषय आहे तो तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की या आधारे तुम्ही तसं एक्सप्लेन करून दाखवा आणि कॅपिलरी राईज जी आहे ती का होते कॅपिलरीमध्ये ते एक्सप्लेन करा. आणि 2 डायग्राम पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर हेच तुम्हाला होमवर्क म्हणून मी देतो, बघा जमेल तर. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण मग वळूया डायरेक्ट एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राइज और फॉल. मी मुद्दाम राइज और फॉल मधला राइज और हे ब्रॅकेटमध्ये टाकलं कारण आत्ता आपण फॉलची कंडिशन बघितली म्हणून हे तसंच ठेवलं आहे तुम्हाला कळण्यासाठी. दोन्हीसाठी आपण हे इक्वेशन वापरू शकतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपल्या त्या डेरिवेशनला. तर त्यातली पहिली जी मेथड आहे ती आहे युजिंग प्रेशर डिफरन्स. सो 2 मेथडनी आपण हे करणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण ही पहिली मेथड जी आहे प्रेशर डिफरन्सची ती बघणार आहोत. सो द प्रेशर ड्यू टू द लिक्विड दॅट इज वॉटर कॉलम ऑफ द हाईट h मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स 2T/R ड्यू टू कॉन्केव्हिटी. सो आपण मागच्या एका सेशनमध्ये बघितलं की जो प्रेशर डिफरन्स आहे तो 2T/R असणार आहे. आणि जे त्याच्याही आधी आपण बघितलं की जेव्हा प्रेशर डिफरन्सचा विषय येतो तेव्हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि या सगळ्या याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आपण इक्वेशन असं लिहू शकतो H ρg इज इक्वल टू 2T/R. सो आपल्याला हे पण माहिती आहे H ρg आणि 2T/R हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवूया. आणि इथे काय आहे बघा, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड आहे आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. हे नेहमीचे आपले साइन कन्व्हेन्शन्स आहेत ती आपण वापरणार आहोत. सो समजा R be the radius of the capillary tube and theta is the angle of contact of the liquid as shown in the figure. सो ती फिगर बघूया एकदा. हे बघा या पद्धतीने. सो ही जी कॅपिलरी ट्यूब आहे तिची रेडियस आहे ती R आहे बघा. ही पूर्ण आपण डायमीटर असणार आहे त्यातला हा हाफ हा R आहे स्मॉल r. आणि थिटा आहे हा आपल्याला दिसतोय हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तसंच हा आपण इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतलाय. सो ॲज शोन इन द फिगर. तर तुम्हाला हा इथे राईट अँगल ट्रायंगल दिसेल बघा. तर त्याच्यामुळे तुम्ही इथे काय लिहू शकता ते बघा. तर आपल्याला माहिती आहे ट्रिग्नॉमेट्रीनुसार कॉस थिटा म्हणजेच काय येईल तर कॉस थिटा इज इक्वल टू हा जर थिटा असेल तर त्याच्या लगतची बाजू म्हणजे स्मॉल r डिवायडेड बाय कर्ण म्हणजे हायपोटेनस. सो R/R कॉस थिटा इज इक्वल टू R/R. आणि म्हणून ते आपण असं लिहू शकतो कॅपिटल R इज इक्वल टू R/cos थिटा. म्हणजे ती सिच्युएशन अशी का होते बघा कारण हा कॉस थिटा इकडे असेल आणि हा R इकडे असणार आहे. सो या पद्धतीने आपण हे रिअरेंज करून डायरेक्ट लिहिले R इज इक्वल टू R/cos थिटा. पण मग आपल्याकडे मगाशी जे इक्वेशन होतं बघा कुठलं H ρg/2T/ बघितलंय बरोबर ना. काय होतं 2T/R होतं. तर इथे आपण सबस्टिट्यूशन करतोय त्याच्यामुळे आपण काय लिहितोय H ρg इज इक्वल टू 2T/cos θ/R. सो H इज इक्वल टू काय येईल बघा रिअरेंज करून. सो हे इथे दिलंय बघा सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ R इन इक्वेशन नंबर 1. सो H इज इक्वल टू काय आले बघा 2T/cos θ/R ρg. सो H आपण ठेवलाय आणि हा ρg इकडच्या साईडला ट्रान्सफर केलाय. सो H इज इक्वल टू 2T/cos θ/R ρg असं इक्वेशन आपल्याला मिळते. सो हे इक्वेशन आपण समोर ठेवून घेऊया. H इज इक्वल टू 2T/cos θ/R ρg असं ते इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. मगाशी आपण काय केलं होतं तर कॅपिटल R ची जी व्हॅल्यू होती ती आपण सबस्टिट्यूट करून घेतली होती. कॅपिटल R ची व्हॅल्यू काय होती R/cos θ आणि त्यामुळे आपल्याला ते इक्वेशन मिळालेलं आहे. सो या इक्वेशनवरून आपण काय म्हणू शकतो बघा द अबव इक्वेशन गिव्स द एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल फॉर अ लिक्विड. सो कॅपिलरी राईजसाठी किंवा कॅपिलरी फॉलसाठी दोघांसाठीही हे इक्वेशन
व्हॅलिड आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे तो जो एच असेल तो आयदर इन द अपवर्ड डिरेक्शन असेल किंवा इन द डाउनवर्ड डिरेक्शन असेल. So narrower the tube, the greater is the height to which the liquid rises or falls. So जेवढी तुमची ट्यूब नॅरो असेल, अरुंद असेल, तेवढी तुमची ग्रेटर द हाईट असेल. सो तुम्ही बघितलात बघा, सुरुवातीच्या त्या व्हिडिओमध्येच आपल्याला त्या 3 केसेस बघितल्यात. तिथे तुम्हाला काय दिसलं होतं बघा, तर 3 कॅपिलरी ट्यूब्स होत्या, ज्याच्यामध्ये पहिली जी ट्यूब होती तिची बोर खूप लहान होती, त्याच्यानंतर एक मीडियम बोर असणारी ट्यूब होती, आणि तिसरी जी होती तिची जी बोर होती ती बऱ्यापैकी मोठी होती. तर तुम्हाला तिथे दिसलं होतं बघा की ज्याची बोर अतिशय बारीक आहे त्या कॅपिलरीमध्ये पाणी खूप प्रचंड प्रमाणात वरती चढलं होतं. त्याच्यानंतर जी मीडियम साईजची होती बोर, तिथे पाणी मध्यम होतं, आणि जी सगळ्यात जास्त मोठी होती बोर, तिथे तुम्हाला पाणी कमी चढलेलं दिसलं होतं. सो हे डेफिनेटली बघा, या इक्वेशनमध्ये तुमच्या लक्षात येईल बघा, एच इज इक्वल टू, समजा हे जर बाकी सगळ्या ज्या गोष्टी कॉन्स्टंट पकडल्या तर एच इज इक्वल टू 1/r असं ते आपल्याला दिसेल, कॉन्स्टंट इंटू 1/r. सो एच इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर. सो तुमची जी हाईट आहे ती इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर आहे, म्हणजेच रेडियस ऑफ द बोर ऑफ द कॅपिलरी. सो त्यामुळे काय होईल, जर आर मोठी असेल तर एच कमी असेल, आणि आर जर लहान असेल तर एच आपल्याला जास्त मिळणार आहे. सो या पद्धतीने जर विचार केलात तर तुम्हाला ते लगेच क्लिअर देखील होईल. सो इथे कंडिशन बघा, इफ द कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकल इन अ लिक्विड दॅट हॅज कॉन्व्हेक्स मिनिस्कस, देन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा इज ऑप्ट्यूस. सो ऑप्ट्यूस अँगल असणार आहे तो, आणि त्यामुळे कॉस थीटा निगेटिव्ह होईल बघा. ओके, आणि तो निगेटिव्ह झाला, कॉस थीटा निगेटिव्ह झाला की एच तुम्हाला काय मिळेल, निगेटिव्ह मिळेल. आणि याचाच अर्थ असा आहे की तिथे कॅपिलरी काय होईल, तर ड्रॉप होईल, म्हणजेच द लिक्विड विल सफर कॅपिलरी फॉल ऑर डिप्रेशन. सो एकदम सिंपल होतं. तर होमवर्क बघा, मगाशी मी तुम्हाला बोललो तोच होमवर्क एकदा ट्राय करा की कॅपिलरी राईजसाठी पुस्तकामध्ये जसं दिलं आहे तसंच मी तुम्हाला सांगतोय की रेफर टू द फिगर ए अँड बी अँड एक्सप्लेन द राईज ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. आणि पुस्तकामध्ये 2 डायग्राम दिले आहेत तुमच्यासमोर, मी ठेवतोय त्या पुस्तकामध्ये. जर तुम्ही बघितलात तर पान नंबर 42 वरती तुम्हाला या 2 डायग्राम मिळतील. तुम्ही हा प्रयत्न करा एक्सप्लेन करण्याचा, इथे हे राईज का होते ते लिक्विडमध्ये. जमलं तर नक्की प्रयत्न करा, आणि नाहीच जमलं तर आपला आता उद्याचा जो सेशन असणार आहे तो 11वीसाठी असणार आहे. सोमवारच्या भागामध्ये मी जर हे तुम्हाला जमलं नाही तर नक्की एक्सप्लेन करेन. आणि त्यापूर्वी तुम्हाला एक रिमाइंडर फक्त देतो, रविवारी आपण यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबलवरती एक सेशन घेणार आहोत, स्पेशल सेशन. त्यामुळे हे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सुद्धा उपयोगात येणार आहे, प्रॅक्टिकललाही लागणार आहे, आणि थिअरीमध्येही आहे, केमिस्ट्रीमध्ये लागतं. तर नक्की पाहायला विसरू नका रविवारचा सेशन, जो यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल असेल. उद्याचं सेशन आपला 11वीसाठी आहे, आणि थेट आपण सोमवारी त्यानंतर पुन्हा याचा पुढचा भाग बघणार आहोत. तेव्हा जर गरज पडली तर याचं एक्सप्लेनेशन आपण तेव्हाही बघू.